आपण बघत आहे जम न्यूज इंडिया। सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDC परिसरात असलेल्या सेंट्रल टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली आहे। आगीच्या ठिकाणी 3 मृतदेह आढळले आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रसिद्ध उद्योजक व टॉवेल कारखान्याचे मालक उस्मान मौसुरी व त्यांचे कुटुंबीय आगीत अडकले आहेत। हाजी उस्मान मौसुरी व त्यांचा मुलगा अन्स मौसुरी कुटुंबासोबत कारखान्याच्या आत अडकले आहेत। सामाजिक कार्यकर्ते खालिद मणियार यांना अन्स मौसुरी यांच्या मेहुण्याचा पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास फोन आला होता। कारखान्याला भीषण आग लागली आहे। आमचे सर्व कुटुंब बाथरूम मध्ये अडकले आहोत, आम्हाला वाचवा। प्राथमिक माहितीनुसार महताब बागवान, आशा बागवान, सलमान बागवान या तिघांचा मृतदेह सापडले आहेत। मात्र मौसुरी कारखान्याचे मालक व त्यांचे कुटुंबीय आतच अडकले आहेत। रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आतापर्यंत कोळसासदृश्य झालेले 3 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे। टॉवेल कारखान्याचे मालक उस्मान मौसुरी त्यांचे नातू व नातेवाईक आगीत अडकले आहेत। कारखान्यात काम करणारे इतर कामगार मित्रमंडळी प्रशासनावर गंभीर आरोप करत आहेत। वेळेत मदत मिळाली असती, अत्याधुनिक अग्निशमन दल असते तर कामगारांना वाचवण्यात यश आले असते। माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी गंभीर आरोप केले आहे। माजी आमदार व कामगार नेते नरसिया आडम घटनास्थळी दाखल होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल करण्याचा प्रयत्न करत होते। प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी यांनी तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे। सामाजिक कार्यकर्ते खालिद मणियार यांनी माहिती देताना सांगितले, मला 5:30 ला आतील लोकांचा फोन आला होता। आम्ही आत अडकलो आहोत, बाथरूम मध्ये आहोत। मौसुरी कुटुंबासोबत लहान लेकरू देखील आत अडकल्याची माहिती समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।